चला आता थोडंसंच राहिलं, खाऊन घ्या. मला नकोय काही खायला, मला ही भाजी नाही आवडत. असं त्रास नको देऊस ग. चल पटापट जेवून घे. नाही, मला नाही आवडत ती भाजी. अगं एरवी तर तुला एवढी ही भाजी आवडते ना, आज काय झालं? हा, तुला वेगळं काहीतरी हवंय का खायला? नाही, मला काय नको, मला आई पाहिजे. अगं मी आहे ना. मला आई पाहिजे आत्ताच्या आत्ता, नाही तर मी फोन करते तिला. अगं नको नको, कामात असेल ना आई. हा चला पटापट जेवून घ्या. मला माझं स्कूल प्रोजेक्ट कंप्लीट करायचं होते, दाखवायचे. तू मला सांग काय प्रोजेक्ट आहे ते. हा, पहिला नंबर येईल असं प्रोजेक्ट बनवून देतो तुला, बस. नाही, मला आई सोबतच करायचंय प्रोजेक्ट. मी तिला फोन करते. करू दे तिला फोन. अहो हे बघा नेहाचा आई. हा आली आई. का झालं काकू? बघ ना ग, आज काय ऐकतच नाहीये, नीट जेवली पण नाही. काय कंप्लेंट करताय काकू? कंप्लेन नाही ग, काय आहे, हल्ली हिची पण सहनशक्ती जरा कमी झाली. परीची काही चूक नाही त्याच्यात. अहो माझ्या सहनशक्तीवर काय घसरत आहे? मी काय शत्रू आहे का तिची? तू हिला घेऊन जा ग नेहा. काय माहिती का, ती कंटाळली आहे खूप. एक तर तू ऑफिस मध्ये आजकाल एवढी बिझी असतेस ना, ती तरी बिचारी काय करणार, कंटाळते. हो, आणि नेहा संध्याकाळच्या वेळी ना मुलांना आई किंवा बाबाच हवे असतात ग. आई चल ना घरी. चल बाळा. काय ग, कुणी काही बोललं का तुला? असा का चेहरा पडलाय? आई चल लवकर, चल ना ग. काकू काही नाही, उद्या बोलते मी तुमच्याशी. हो हो, जाते, येते मी. काही बोलली नाही. यशचं आणि तिचं बोलणं झालं असेल का काही? थांब मी आत्ता विचारून येतो. हो हो, काय? धीर धरा जरा. तिचं जरी बोलणं झालं असेल तरी लगेच कसं सांगेल ती? मी सकाळी बोलते तिच्याशी. बरं. परी चल बाळा, पटपटावर अजून जेवायचंय ना. चल. काय आगाऊपणा आहे परी? चल मला सांग आधी, काय काय केलं आज? काही नाही. काहीच नाही केलं? आणि शाळा? शाळा तर अटेंड केली ना. शाळा केली ना, काहीच नाही केलं काय? परी चल. आई, आज ना आमची शाळा सुरू असताना गंमत झाली. माझा जो स्कूल मधला फ्रेंड आहे ना, त्याची आई त्याला खूप ओरडत होती. तिचा माईक म्यूटवर नव्हता आणि सगळे ऐकत होते. मग आम्हाला खूप हसू आलं. हो, मग काय टीचर त्याला ओरडल्या? पुढे तर आई, मग त्याचे बाबा पण आले. मग काय बाबा ओरडले त्याला? नाही, आई ना. मग त्याची आई त्याच्या बाबांवर रागवली. मग आम्हाला जास्तीच हसू आलं. हेच केलं का अभ्यास पण केला शाळेत? आई, आम्हाला आज ना एक स्कूल प्रोजेक्ट सांगितलंय. काय प्रोजेक्ट बाळा? मला एक कार्डबोर्ड पेपर हवाय, त्याच्यावर अजून एक कार्डबोर्ड पेपर लावायचा आहे. मग आपल्याला असं छान घर बनवायचंय. त्या घराला नाव द्यायचं. मस्त गार्डन असणार आहे समोर आणि फाउंटन पण असणार आहे आणि छोटे छोटे टी असणार आहे. बापरे, इतका मोठा प्रोजेक्ट आहे. सांग ना मग आता काय? कधी सुरू करायचं प्रोजेक्ट? सकाळी करू का? नाही, आता करायचं. परी बाळा आत्ता नको ना, उद्या करूया. मला खूप काम आहे. अजून स्वयंपाक करायचा आहे, घर आवरायचंय, उद्याची सगळी तयारी करायची आहे. परी आई, तूच म्हणाली होते ना हो की बाळा. प्रोजेक्ट मोठा आहे म्हणून. बाळा आता कसं करणार? जसं तुझ्यासाठी हा स्कूलचा प्रोजेक्ट आहे ना, तसंच माझ्यासाठी माझं काम हे प्रोजेक्ट आहे बाळा. सो आधी ते कम्प्लीट करू आणि मग तुझा प्रोजेक्ट करू.
हॅलो फ्रेंड. परी, आई कुठे आहे? तू ठीक आहेस ना फ्रेंड? काय टेन्शन आहे का? मला नाही ग. का तू असं का विचारतेस? नाही, मी हाय म्हणाल, तू पण नाही हाय म्हणालास. तुम्हाला नेहमी विचारतो कशी आहेत बच्चा, विचारलं पण नाही. आय एम सॉरी बच्चा. कशी आहेस तू? मी ठीक आहे, तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. बरं, आई कुठे आहे? आई जरा इम्पॉर्टंट काम करते. तिला फोन देशील प्लीज? माझं एक महत्वाचं काम आहे तिच्याकडे. मी सांगितलं ना, ती इम्पॉर्टंट काम करते. काय ना, मला एक शाळेत प्रोजेक्ट करायला सांगितलंय. तो आईच्या हेल्पशिवाय होणार नाही. अच्छा, पण जरा दे ना आईला. माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे बेटा. अरे पण असं कसं देणार? ती करते ना प्रोजेक्ट. आज कंप्लीट झाला नाही तर मला शिक्षा होणार आहे. परी, आणि अगं हे बघ, आज जर का माझंही बोलणं नाही झालं ना तर मलाही शिक्षा होईल. तुझं बोलणं महत्वाचं की माझं प्रोजेक्ट? हे बघ, तुझं प्रोजेक्ट महत्वाचं आहेच ग, पण माझं बोलणंही खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, मग सांग काय ते व्हेरी इम्पॉर्टंट काम? ते मी असं नाही सांगू शकत बेटा तुला. नाही सांगू शकत? म्हणजे तुझं काम इम्पॉर्टंट नाहीच आहे. आता हिला मी कसं समजवू की मला परांजपेन बद्दल बोलायचंय. ठीक आहे बेटा, मी थोड्या वेळाने फोन करतो. ओके? आज नको करू फ्रेंड, आज तुझ्या प्रोजेक्ट मध्ये खूप बिझी आहे. ओके ओके, बाय. बाय बेटा. चला परी मॅडम, तुमच्या प्रोजेक्टची सुरुवात करू. मला सांग, नेमकं काय करायचंय तुला? मी त्याचं डिझाईन तयार केलं, दाखवू तुला? दाखव. थांब. हे बघ. ठीक आहे. वाव, डायरेक्ट पॅलेस. हो, मग पॅलेस माझ्याकडे येणार ना, म्हणून पॅलेस आहे डिझाईन. परी, पॅलेस खूप छान बनवलायस तू. आई, हे तर फक्त पेपरवर आहे. असं खरा पॅलेस आपल्याकडे येईल तो किती छान असेल ना. हे बाळा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे परी. तुझ्याकडे तुझा पॅलेस नक्की येऊ दे. पण खरं सांगू बाळा, आता तुझ्या आईकडे आहे त्या घराचे हप्ते फेडायचे पण पैसे नाहीयेत बाळा. माझं बाळ जे म्हणतं ते सगळं खरं होतं ना, मग नक्की तुझ्याकडे पॅलेस येईल. चल, आपण सुरुवात करूया आता. हो. आई, हे कार्डबोर्ड पेपर, हे बघ. हे कार्डबोर्ड पेपर आपल्याला असं कापायचंय. ओके बाळा. आई, पॅलेस मध्ये फाउंटेन पण असेल ना? हो बाळा, असेल ना. एंट्रन्सला फाउंटेन असेल, म्हणजे सगळ्यांना दिसेल ना. आई, तुझी आणि माझी सेपरेट खोली असेल का? आता तू बिग गर्ल झाली ना, तुझी सेपरेट खोलीच असेल. पण मी तुझ्या जवळच झोपणार. बर. आई, मला प्रोजेक्ट साठी बक्षीस मिळेल ना? पहिला नंबर येईल तुझा. नक्की? नक्की बाळा. ये. आई, पॅलेसला पिंक कलर द्यायचा का? परी बाळा, आता तुझी बडबड बंद कर, मला करू दे शांतीने. मला ऑलरेडी झोप खूप येते. आई, झोपू नको, आपल्याला प्रोजेक्ट पूर्ण करायचंय. हो ना बाळा, माहितीये मला, म्हणून म्हणते तू बोलू नकोस, मला करू दे माझं काम. आई, रिंगटोन लावून देते का? हो, एक मिनिट.
थांब, फोन आला. हा यश, बोल. नेहा, थँक गॉड तू फोन उचललास. मला ना थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. ऐक ना यश, आपण उद्या बोलूया का? मी खूप थकली आणि परीचा प्रोजेक्ट करते. मला झोप पण खूप येते. नेहा, मला फक्त एवढंच. फ्रेंडचा फोन आहे आई. मी त्याला सांगितलं होतं नको फोन करू, आम्ही खूप बिझी आहोत. तर त्याने का फोन केला? थांब, मी रागवतेच त्याला. ऐकलं ना, मॅडम चिडल्यात. एरवी फ्रेंड फ्रेंड करत असते, पण आज तिचा प्रोजेक्ट आहे ना, बघ किती आगाऊपणा करते. यश ऐक ना, मी उद्या बोलते ना तुझ्याशी. चल ठेवते. गुड नाईट. हे डोर कसं करायचं? हा, मी तेच करते राजा. आई, मला झोप आली आहे. हो बाळा, झोप तुम्ही करते. मग प्रोजेक्ट? तुम्ही कम्प्लीट करते. ये बाळा, मी तुला प्रॉमिस केलंय ना, मी उद्या सकाळपर्यंत तुझा प्रोजेक्ट कम्प्लीट कर. हा, झोप. डिंक संपलं आता. आत्ता इतके रात्री कुठे मिळेल? सगळी दुकानं पण बंद असतील. काका काकू पण झोपले असतील. मला झोप पण खूप येतेय. सकाळी उठून करते हा प्रोजेक्ट. सकाळी उठून ऑफिसला जायच्या आधी डिंक आणते आणि नंतर प्रोजेक्ट कम्प्लीट करते. खूप झोप येते मला. परी बाळा, मी झोपू तुझ्या बरोबर? मी उद्या सकाळी नक्की कम्प्लीट करेन. चल झोपू आपण. कबूतर, कबूतर! ओजस, कबूतर! परी बाळा, चल इंजेक्शन घे. इंजेक्शन घे. आई थांब ना, कबूतर आहे. हो येईल तो. चल तू इथं आधी इंजेक्शन घे. शाण्यानं माझं बाळ. आई, तू कशाला रडते? तू उगाचच रडते. मला इथूच इंजेक्शन देऊन काय होतं का? बरं, आता छान नावाने आणि छान फाईट करून ऑफिसला जा. बर. आई, काय? का झालं? का झालं बाळा? हे काय? काल रात्री पूर्ण प्रोजेक्ट संपलं नाही का? अरे बाळा, काल रात्री ना डिंक संपला आणि हा पेपर आहे ना थोडा पातळ आहे. आपण थोडा जाड पेपर आणू आणि मग संध्याकाळी मी तुला कंप्लीट करून देईन. हा, पण आई, मला स्कूल मध्ये दाखवायचा आहे प्रोजेक्ट.
अरे मी म्हणाले ना तुला, मी संध्याकाळी आल्यावर करून देईल परी. चल आता उशीर होतोय मला. माझे टीचर ओरडतात मला. नाही ओरडणार, त्या ओरडल्या तर मी त्यांना सांगेन आमच्या परीला 1 दिवसाची अजून मुदत द्या. फोन करीन मी त्यांना. नक्की करशील का फोन? हो बाळा, नक्की करीन, प्रॉमिस. मग तुझा पहिला नंबर येईल ना? चल आता आवर पडतो. चल 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 परी. यशचा फोन आला होता नाही का? हॅलो यश, मी आत्ता घरून निघते, मला थोडा उशीर होईल यायला, पण मी तुला नक्की भेटते आणि बोलते तुझ्याशी. चल बाय, सी यू. चल परी बाळा, उशीर होतोय मला. चल राजा, ते सगळं नंतर करू आपण. चल, आज रात्री आल्यावर मी करून देईल, हे असंच ठेव. हे घे. चल. हाय. कॉंग्रॅच्युलेशन. कशासाठी? तुझं प्रमोशन झालंय ना? माझं प्रमोशन नाही, असं काय नाही झालं. नाहीये ना? मग या खुर्चीवर बसून मऊ मऊ फील घेतोयस का? नाही, नोकरी सांभाळायची आहे ना, मग बॉसच्या चेअरवर काय बसतोयस तू? सॉरी, समीर सरांची वाट बघत कधी बसलो लक्षात नाही आलं. मला सॉरी नको म्हणूस तू. एकदा काय समीर सरांशी माझं लग्न झालं ना की मी सेम टू सेम चेअर तुझ्यासाठी बनवून घेईन, आणि असं कॅबिन सुद्धा. ओके, तोपर्यंत तू बस याच्यावर. यश, काय झालंय? काही टेन्शन आहे का तुला? नाही, काय नाही. ओके, पण असं काही असलं की तू मला सांग. हा, नाही, आता तू माझी मदत केली आहेस ना, मग काही प्रॉब्लेम असला ना की तू मला सांगायचं. ओके? या शुअर. ऍक्च्युली आय एम जस्ट फिलिंग अ लिटल लो, म्हणून शांत आहे मी. आय बी फाईन, डोंट वरी. ओके, ही समीर सरांची फाईल आहे. हा, प्लीज त्यांना दे. टेक केअर, बाय. कितीही कठीण असलं तरी नेहाशी तिच्या लग्नाबाबत बोलणं गरजेचं आहे, आणि तेही आजच. मी आज नाही बोललो तर मी कधीच नाही बोलू शकणार.